Now the next one from the substitution is the integral cosec square x divided by a plus b cot x bracket raised to 5. Cosec square x divided by a plus b cot x bracket raised to 5. How to simplify this? How to solve this? Yes. काय सबस्टिट्यूशन करावं लागेल यामध्ये? कुठल्या टर्मच्या जागी सबस्टिट्यूशन करावं लागेल? No one. A plus b cot x is equal to t. A plus b cot x equal to t. What is derivative of cot x? Cot x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस cosec square x. मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. न्यूमरेटरला कोसेक स्क्वेअर एक्स आहे आणि मायनस तर ॲडजस्टेबल असतो. ए आणि बी तर कॉन्स्टंट आहेत, ते कुणीकडे फिरवता येतात. म्हणजे जी टर्म डिनॉमिनेटरला ब्रॅकेटमध्ये आहे ए प्लस बी कॉट एक्स, ती टर्म जर आपण सबस्टिट्यूट केली ए प्लस बी कॉट एक्स इक्वल टू टी, याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार? डिफरन्शिएट जर केला दोन्ही साइड्स, मायनस बी cosec square x dx is equal to dt. मायनस बी कोसेक स्क्वेअर एक्स टी एक्स इक्वल टू डी टी. कारण एचा डेरिव्हेटिव्ह 0 असेल, बी कॉन्स्टंट, आणि मायनस जर राईट साईडला घेतला तर कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स याची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे, जी अवेलेबल टर्म आहे, दॅट इज इक्वल टू मायनस डी टी. पण बी पण नाही आहे आपल्याकडे, त्यामुळे बी पण राईट साईडला डिवाइड घ्यावं लागेल. मायनस बी जर राईट साईडला घेतला डिवाइड, तर कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स त्याची व्हॅल्यू मिळेल मायनस डी टी अपॉन बी. ओके, लुक ॲट द सबस्टिट्यूशन्स इन एव्हरी एक्झाम्पल. काय व्हेरिएशन केलं जातं आहे, काय चेंजेस त्यामध्ये होत आहेत आणि टर्म कशा प्रकारे मिळत आहेत. हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर काही टर्म ए प्लस बी कॉट एक्सच्या जागी टी टाकला तर 1 अपॉन टी रेस टू 5, आणि कोसेक स्क्वेअर एक्स टी एक्सच्या जागी मायनस टी टी अपॉन बी. पैकी मायनस 1 अपॉन बी कॉन्स्टंट आहे, तो आउटसाइड इंटिग्रेशन घेता येईल. मायनस 1 अपॉन बी कॉन्स्टंट आहे, तो आउटसाइड इंटिग्रेशन येईल. 1 अपॉन टी रेस टू 5 आहे, त्यालाच आपण टी रेस टू मायनस 5 लिहू शकतो. 1 अपॉन टी रेस टू 5 लाच टी रेस टू मायनस 5 लिहिता येईल. आणि टी रेस टू मायनस 5चं इंटिग्रेशन टी रेस टू मायनस 4 अपॉन मायनस 4. ओके, ह्या स्टेप्स तुम्ही विथ रायटिंग कंप्लीट करायचे आहेत. ओके, मायनस मायनस प्लस होईल, टी रेस टू मायनस 4 डिनॉमिनेटरला येईल,
म्हणजे 1/4b(t⁴) आणि शेवटी टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, विल गेट द फायनल आन्सर लाईक दिस. 1/4b a plus b cot x (4). मधल्या कॅल्क्युलेशन स्टेप्स ॲज पर युअर कॅल्क्युलेशन स्किल्स या तुम्ही लिहायच्या आहेत. ओके, गॉट दिस? आता रिव्हिजनमधून आणखी एक फॅक्टर इम्पॉर्टंट तुमच्या लक्षात येईल की तुम्ही स्वतःसुद्धा रिव्हिजन कशा प्रकारे करायला पाहिजे. म्हणजे जे सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्ड एक्झाम्पल काय होतात, काही जण डायरेक्ट सोल्युशन फक्त वाचतात. रीडिंग इम्पॉर्टंट नाही, त्याचं अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे. म्हणजे समजा हे एक्झाम्पल आपल्यासमोर आलं की आपण हे थिंकिंग करायला पाहिजे की याच्यामध्ये काय सबस्टिट्यूशन करता येऊ शकतं, कोण डेरिव्हेटिव्ह आहे. मग किमान पहिले या 2 स्टेप, टेक a plus b cot x इक्वल टू टी, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, त्यावरून cosec स्क्वेअर dx एवढा येतो. असं शॉर्टली रफली कुठेतरी लिहून त्याचं रफ वर्किंग करून ॲटलिस्ट त्याला इंटिग्रेबल फॉर्मला येईपर्यंत तरी एकदा आपल्या लक्षात आलं की आता याचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं आपल्याला माहीत आहे, देन गो फॉर नेक्स्ट एक्झाम्पल. त्यामुळे फास्ट रिव्हिजन्स तुम्ही स्वतः ज्यावेळेस स्टडी करताय त्यावेळी या पद्धतीनं सॉल्ड एक्झाम्पलच्या करायला पाहिजे. डायरेक्ट फक्त सॉल्ड एक्झाम्पल वाचून उपयोग नाही आहे, मग हे एक्झाम्पल आहे हे असं आहे नाही, व्हाय दिस इज ते आपल्याला कळायला पाहिजे. ओके, नाउ नेक्स्ट इज e raised to tan x upon 1 plus x square. What should be the substitution? e raised to tan inverse x upon 1 plus x square. काय सबस्टिट्यूशन असायला पाहिजे याच्यामध्ये? tan inverse equal to yes, tan inverse x equal to t. tan inverse x is equal to t. करेक्ट. कारण का? कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह डिनोमिनेटरला डेरिव्हेटिव्ह तिथे इंटिग्रेशन मध्ये अवेलेबल आहे. tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय? 1/1 plus x square. 1/1 पहा डेरिव्हेटिव्हचा इम्पॉर्टन्स किती आहे इंटिग्रेशनसाठी, आणि त्यातच डेरिव्हेटिव्हचं किती प्रमाणात परफेक्शन होत आहे. tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/1 plus x square जो तिथं अवेलेबल आहे. म्हणून आपण tan इनवर्स x is equal to t टाकला. देन डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साइड्स we get 1/1 plus x square into dx equal to dt. आणि हे जर इंटिग्रेशन मध्ये टाकलं तर इंटिग्रल e raised to t into dt, आणि e raised to t चं इंटिग्रेशन e raised to t, t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सो फायनल आन्सर विल बी e raised to tan inverse x plus c. Okay, yes sir. got this? Yes sir. Next one, one upon root sin inverse x into root 1 minus x square. How to solve this?
Yes. How can we solve this? sin inverse x equal to t. Sin inverse x equal to t. What is derivative of sin inverse x? 1 upon under root 1 minus x square. 1 upon root 1 minus x square आणि 1 upon root 1 minus x square ही टर्म आहे जिथे, म्हणजेच आपण sin inverse x is equal to t हे सबस्टिट्यूशन करू शकतो. डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साइड्स sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon root 1 minus x square into dx equal to dt. या व्हॅल्यूज जर सबस्टिट्यूट केल्या इंटिग्रेशनमध्ये तर टर्म येईल 1 अपॉन रूट टी, कारण तो जो साइन इनवर्स एक्स आहे तो परत रूटमध्ये आहे, त्यामुळे 1 अपॉन रूट टी. आणि 1 अपॉन रूट टीचं इंटिग्रेशन काय? 2 root t. 2 रूट टी. डायरेक्ट इंटिग्रेशनचा फॉर्म्युलाच आहे. किंवा आपण हे पण वापरू शकतो, रूट मधल्या टर्मचा जर डेरिव्हेटिव्ह असला तर 2 रूट एफ डॅश एक्स अपॉन रूट एफ ऑफ एक्स. आता इथे रूटमध्ये डायरेक्ट फक्त टी आहे, त्यामुळे 1 अपॉन रूट एक्सचं इंटिग्रेशन 2 रूट एक्स हा पण रिझल्ट आपण वापरतो. पण जर रूटमध्ये एखादा फंक्शन असला आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल असेल न्यूमरेटरला, तर एफ डॅश एक्स अपॉन रूट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 रूट एफ ऑफ एक्स हा पण रिझल्ट आपण वापरू शकतो. सो आन्सर विल बी 2 रूट टी, आणि टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली देन इट्स 2 रूट साइन इनवर्स एक्स प्लस सी. Okay. Got this? Yes, sir. Yes, sir. Now next one is integration of sin square x. इंटिग्रेशन्स मध्ये या टर्मला खूप इम्पॉर्टन्स आहे. याच्यात असे 6 टर्म्स जर आपण 6 रेशोच्या गृहीत धरल्या, फिक्स पाहिजे आपल्या माइंडमध्ये की साइन स्क्वेअर एक्स आला की एक्झॅक्टली काय करायचं, कॉस स्क्वेअर एक्स आला की काय करायचं, क्लिअर पाहिजेत आपण. म्हणजे साइन स्क्वेअर एक्स ही टर्म इंटिग्रेबल आहे, पण ती कशा प्रकारे हे माहीत पाहिजे, कारण बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी अशा टर्म येतात. मग जो क्रायटेरिया साइन स्क्वेअरला, जी मेथड साइन स्क्वेअरला तीच साइन रेस टू 4ला, तीच साइन रेस टू 6ला राहते. सेम फॉर कॉस. मग साइन स्क्वेअर एक्स, कॉस स्क्वेअर एक्स, टॅन स्क्वेअर एक्स, कॉट स्क्वेअर एक्स, या 4 जणांसाठी काय करावं लागतं? सेक स्क्वेअर एक्स आणि कोसेक स्क्वेअर एक्स यांचे डायरेक्ट फॉर्म्युलेत. सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन टॅन एक्स येतं, कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स येतं. त्यामुळे 6 पैकी 2 रेशोचं तर डायरेक्ट फॉर्म्युलेत. त्यानंतर टॅन स्क्वेअर आणि कॉट स्क्वेअर त्यांचाही प्रॉब्लेम येत नाही, कारण टॅन स्क्वेअरला आपण आयडेंटिटी वापरून सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 लिहितो, डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येतं पुढे. सिमिलरली कॉट स्क्वेअर एक्सलाही आपण कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 लिहितो, त्याचंही घेता येतं इंटिग्रेशन. साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर यांच्यासाठी मात्र आपल्याला काय करावं लागतं?
simplification. येस, व्हॉट टाईप ऑफ सिम्प्लिफिकेशन? तर स्क्वेअर काढून टाकावा लागतो. तर स्क्वेअर कसा काढून टाकायचा? साइन स्क्वायर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2. ह्या बेसिक फंडामेंटल थिंग्स आहेत. पुढे गेल्यानंतर इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम का सॉल्व होत नाहीत आणि का डिफिकल्ट वाटतात त्याचं रिझन हे की सुरुवातीच्या ह्या पार्टवरती फोकस केला गेलेला नसतो. बऱ्याच वेळा सांगूनही की हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती वर्किंग करा. सिम्पल आहे पण ते विसरतं, त्याच्यावरती फोकस नसतो आपण. कधीही साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर खूप वेळा येतात हे इंटिग्रेशनमध्ये टर्म, खूप वेळा. मोस्ट ऑफ द टाइम्स त्याला सिम्प्लिफिकेशन जर होत नसेल दुसरं आणि इंटिग्रेशन घेण्याचीच वेळ आली तर साइन स्क्वेअरला आणि कॉस स्क्वेअरला डायरेक्ट फॉर्म्युलेट डबल अँगलमधले साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2 आणि कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 2 आणि मग त्याचं इंटिग्रेशन डायरेक्ट घेता येईल. 1/2 बाहेर, 1चं इंटिग्रेशन x, कॉस 2x इंटिग्रेशन साइन 2x अपॉन 2. ओके, 1/2 कॉन्स्टंट आउटसाइड घेतला, 1चं इंटिग्रेशन x आणि कॉस 2xचं इंटिग्रेशन काय? साइन 2x अपॉन 2 प्लस c. त्यामुळे बाकी इतर काही कॉम्प्लिकेशन नाही आहे यामध्ये. महत्त्वाचं आहे तो डबल अँगल फॉर्म्युलामध्ये कन्व्हर्ट करायचं हे आठवणं. सिमिलरली जर कॉस स्क्वेअर एक्स असता तर काय झालं असतं बदल? कॉस स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला काय? तर 1 प्लस कॉस 2x अपॉन 2 म्हणजे मधलं साईन फक्त मायनस ऐवजी प्लस होणार, एवढाच बदल. ओके, Yes, sir. गॉट दिस? Yes, sir. आता जसं साइन स्क्वेअर एक्स तसा कॉस स्क्वेअर एक्स झाला, म्हणजे त्यात दोन झाले एकामध्ये. तर जसा कॉस क्यूब एक्स आहे तसा साइन क्यूब एक्स सॉल्व करायचा. आता हे कॉस क्यूब एक्स कसं सॉल्व करणार? कॉस क्यूब एक्स cos x into cos square x. कॉस एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. ओके, नेक्स्ट पुढं काय करणार? Cos square x is equal to 1 minus sin square x. ओके, करेक्ट. कॉस स्क्वेअर एक्सला 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहिणार. नंतर Sin x equal to t. साइन एक्स इक्वल टू टी. व्हेरी गुड. कॉस क्यूब एक्सला दोन प्रकारे आपण इंटिग्रेट करू शकतो. एक म्हणजे कॉस क्यूबला कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स लिहायचं, एक कॉस बाजूला आला, त्यातल्या कॉस स्क्वेअरला आयडेंटिटी वापरून 1 मायनस साइन स्क्वेअर लिहिता येतं आणि मग साइन एक्स इक्वल टू टी सबस्टिट्यूट करायचा, कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह असणारा कॉस एक्स आपण आधीच बाजूला काढून ठेवला आहे, तो आहे अवेलेबल. सेम फॉर साइन क्यूब एक्स. साइन क्यूबचं असंच होणार, साइन एक्स बाजूला काढून ठेवायचा, साइन स्क्वेअरला 1 मायनस कॉस स्क्वेअर लिहायचं आणि कॉस एक्स इक्वल टू टी टाकता येतो. याला दुसरी मेथड अशी आहे की कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला, कॉस 3 थीटाच्या फॉर्म्युल्यावरून आपण कॉस क्यूबची टर्म काढू शकतो. कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला काय असतो? 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा.
साइन क्यूब थिटाचा फॉर्म्युला काय? 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. क्यूबच्या टर्म तिथून मिळतात. पण जर समजा इथं कॉस क्यूब ऐवजी कॉस रेस टू 5 असता तर काय केलं असतं? तिथं 3 थिटाचा फॉर्म्युला उपयोगाचा नाही, तिथं ही सबस्टिट्यूशन मेथडच कामाची आहे. मग कॉस रेस टू 5, कॉस रेस टू 7, कॉस रेस टू 9, साइन रेस टू 5, साइन रेस टू 7, साइन रेस टू 9, या सगळ्या प्रॉब्लेमला म्हणजे साइन आणि कॉससाठी आता 2 ग्रुप झाले हे लक्षात ठेवा. ऑड इंडेक्स असेल तर एक ट्रॅक, इव्हन इंडेक्स असेल तर एक ट्रॅक. हे ॲनालिसिस आपल्या डोक्यामध्ये पाहिजे, हे कंपॅरिझन आपल्या डोक्यामध्ये पाहिजे. साइन स्क्वेअर, साइन रेस टू 4, साइन रेस टू 6, त्याला आपण वेगळ्या प्रकारे जावं लागतं, तिथे डबल अँगलचा वापर करावा लागतो. पण साइन क्यूब, साइन रेस टू 5, साइन रेस टू 7 इथे, किंवा कॉस क्यूब, कॉस रेस टू 5, कॉस रेस टू 7 या ठिकाणी डबल अँगल फॉर्म्युल्याची गरज नाही. इथे आपण एक बाजूला काढला आणि सबस्टिट्यूशन करू शकतो. असे 2 मार्ग अवेलेबल असतात. ओके, पैकी आपण कॉस 3 थिटाचा वापर कसा करू शकतो? कॉस 3x इक्वल टू काय असतो फॉर्म्युला? 4 कॉस क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स. सबस्टिट्यूशनने तुम्ही सॉल्व करा. कॉस 3 थिटा, कॉस 3x, 4 कॉस क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स. त्यावरून कॉस क्यूब एक्सची व्हॅल्यू फाइंड करता येते. 3 कॉस एक्स लेफ्ट साईडला घेतला आणि 4 डिवाइड घेतला तर टर्म येईल 1/4 कॉस 3x प्लस 3 कॉस एक्स, जे की डायरेक्ट इंटिग्रेबल आहे. कॉस 3xचं इंटिग्रेशन काय? कॉस 3xचं इंटिग्रेशन म्हणजे साइन 3x अपॉन 3 आणि पुढे कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स. म्हणजे ट्रिपल अँगल फॉर्म्युला वापरला तर विदिन अ स्टेप आपल्याला रिझल्ट मिळतो. त्यामुळे कॉस क्यूब आणि साइन क्यूबला आपण ट्रिपल फॉर्म्युला वापरू शकतो. पण रेस टू 5 जर असेल तर मात्र सबस्टिट्यूशन हाच पर्याय राहतो. आपल्याला दोन्ही मार्ग माहिती पाहिजेत. ओके, असाच साइन क्यूब पण सॉल्व करता येईल तुम्हाला. Got this? Now next is cos x into cos 2x. Cos x into cos 2x. कसं सॉल्व करता येईल? cos x into cos 2x. Yes. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला वापरता येऊ शकतो. पण x आणि 2x ऐवजी 3x आणि 5x असलं, 4x आणि 7x असलं, इंटिग्रेशन मध्ये
हा पण एक सिंपल बेसिक टाईप आहे. दोन ट्रिग्नॉमॅट्रिक रेशोचा जर प्रॉडक्ट असेल तर तिथे आपण प्रॉडक्ट फॉर्म्युले वापरू शकतो. हे फंडामेंटल्स, हे बेसिक आहे. दोन ट्रिग्नॉमॅट्रिक रेशोचा प्रॉडक्ट असेल तर तिथं आपल्याला साठी प्रॉडक्ट फॉर्म्युले वापरावे लागतात. 4 प्रॉडक्ट फॉर्म्युले: 2 sin A cos B, 2 cos A sin B, 2 cos A cos B आणि 2 sin A sin B. sin cos, cos sin, cos cos आणि sin sin असे जर 4 मल्टिप्लिकेशन्स 4 पैकी कुठलंही असलं तर त्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो प्रॉडक्ट फॉर्म्युले यूज करून. ओके, काय असतो 2 sin A cos B चा फॉर्म्युला? sin A plus B plus sin A minus B. sin A plus B plus sin A minus B. ॲडिशन मध्ये कन्व्हर्जन झालं. 2 cos A sin B चा काय फॉर्म्युला असतो? sin A plus B minus sin A minus B. sin A plus B minus sin A minus B. 2 cos A cos B चा काय फॉर्म्युला असतो? cos A plus B plus cos A minus B. cos A plus B plus cos A minus B. आणि 2 sin A sin B चा काय फॉर्म्युला असतो? cos A minus B minus cos A plus B. cos A minus B minus cos A plus B. फॉर्म्युले असतात, माहिती असतात, पण ते योग्य वेळी आठवणं इम्पॉर्टंट आहे. दोन ट्रिग्नॉमॅट्रिक रेशोचा प्रॉडक्ट असेल, मल्टिप्लिकेशन असेल तर आपण प्रॉडक्ट फॉर्म्युले वापरू शकतो. पण त्या प्रत्येक प्रॉडक्ट फॉर्म्युल्यामध्ये मल्टिप्लाय 2 आहे. 2 sin A cos B, 2 cos A sin B, 2 cos A cos B आणि 2 sin A sin B. तो 2 इथं नाही आहे, म्हणजे आपल्याला आधी काय करावं लागेल? मल्टिप्लाय डिव्हाइड बाय 2. 2 न मल्टिप्लाय डिव्हाइड करावं लागेल. ओके, 2 न मल्टिप्लाय डिव्हाइड केलं तर काय मिळेल? 1/2 इंटू इंटिग्रल 2 cos x इंटू cos 2x. 2 cos x इंटू cos 2x. आणि आता आपण फॉर्म्युला यूज करू शकतो 2 cos A cos B चा. 2 cos A cos B इक्वल टू काय? cos A प्लस B प्लस cos A मायनस B. A म्हणजे x, B म्हणजे 2x. आपण वाटल्यास मल्टिप्लिकेशनमध्ये आधी इंटरचेंज पण करून घेऊ शकतो. cos 2x ची टर्म आधी, cos x ची टर्म नंतर. x प्लस 2x म्हणजे 3x आणि x मायनस 2x म्हणजे मायनस x. करा कॅल्क्युलेशन आणि काय येते टर्म बघा. दॅट इज 1/2 cos 3x प्लस cos x. कारण cos ऑफ मायनस थिटा निगेटिव्ह अँगल, cos ऑफ मायनस थिटा cos थिटा असतो, त्यामुळे इथे त्याचा इफेक्ट होत नाहीये. साइन असता तर इफेक्ट झाला असता. ओके, cos 3x चं इंटिग्रेशन sin 3x अपॉन 3 आणि cos x चं इंटिग्रेशन sin x. So we get the result like this: sin 3x upon 3 plus sin x. ओके, ह्या विसरणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या इग्नोर होणाऱ्या गोष्टी आहेत आणि सिंपल थिंग्स आहेत. Got this? Yes, sir.